शेतकरी बंधूंनो नमस्कार. पेरणी तयारीची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला कल्पना आहे की गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम आम्ही खास तुमच्यासाठी करत असतो. त्याच शृंखलेमधला यंदाचा हा कार्यक्रम आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे. जमिनीच्या मशागतीची आणि एकंदरीतच शेतीविषयक कामांना आता वेग आलेला आहे. तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये अतिशय मग्न झालेला आहात. पण ही तयारी जर आपण नीट नियोजनाने केली, योग्य मार्गदर्शनाखाली केली, कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण केली, तर अनेक गोष्टींपासून जे नुकसान आपल्याला सहन करावं लागतं त्या नुकसानीपासून आपला नक्कीच बचाव होऊ शकतो. तेव्हा खास तुमच्यासाठी या पूर्व मशागतीसाठी, जमिनीच्या मशागतीसाठी किंवा हवामानाच्या संदर्भातील असेल, बी बियाणांच्या संदर्भातील असेल, ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक सन्माननीय श्री रवींद्र मनोहरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलंय. तेव्हा त्यांच्याकडून आपण हे सगळं मार्गदर्शन मिळवूया. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी आताच म्हटल्याप्रमाणे खरीप हंगामाला आता सुरुवात झालेली आहे. शेतकरी लगबगीनं कामाला लागलेले आहेत. दरवर्षी ते आपले घाम गाळत असतात आणि आपल्याला सगळ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणारा तो बळीराजा आपल्यासाठी आहे. पण अलीकडे खूप समस्या देखील या कृषी क्षेत्रामध्ये वाढलेल्या आहेत. त्यातला एक महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे हवामानातला बदल. हा बदल दिवसेंदिवस वाढत असलेला आपल्याला दिसून येतो. तर या बदलाची नेमकी कारण काय सांगता येतील? खरं तर आता हे वर्ष जे आहे आपलं खरीपाचं, बाकी आधीच्या 9 वर्षापेक्षा थोडं वेगळं वर्ष आहे. आपण बघितलं मागचे सातत्यानं 7 ते 8 वर्षे अतिवृष्टी झाली. म्हणजे आपला जेवढा पाऊस आहे त्यापेक्षा जास्त पाऊस पडला. पण या वर्षीचा जो काही अंदाज आहे त्यामध्ये 90% पाऊस पडणार आहे. आणि हा जो पाऊस आहे हा सुद्धा समप्रमाणात नसणार आहे, त्याचं वितरण व्यवस्थित नसणार आहे. तर त्यामुळे थोडंसं एक महत्वाचं एक चॅलेंजिंग एक काम आहे ते शेतकरी बंधूंसाठी राहणार आहे की आपल्याला हा जो काही परिणाम आहे, म्हणजे एकंदरीत मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ऐकलं असेल की एल निनो आणि ला निनो हे 2 शब्द आपल्या शेतकरी बांधवांना नेहमी ऐकायला मिळेल या वर्षभरामध्ये. तर ते थोडंसं आपण समजून घेऊया की नेमकं हवामानाचा बदल का होतोय. ते अल्निनो आम्ही पेपरमध्ये वाचतोय आणि मुख्यमंत्र्यांच्याही बोलण्यातनं हा अल्निनोचा धोका आहे असं आपल्याला आव्हान आहे असं ते देखील म्हणतात. तर नेमकं अल्निनो काय आहे आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगा? खरं तर आता हे सर्व जे काही वातावरण आहे किंवा हवामानाचा बदल आहे हे सर्व जे काही रेग्युलेट करतं ते आहे आपला समुद्र, प्रशांत महासागर जो आहे. त्यामध्ये जेव्हा पाणी गरम होतं, खूप जास्त टेम्परेचर जेव्हा वाढतं, तापमानामध्ये वाढ होते, तर अशा वेळेस आपल्याकडे जो काही पावसाचा स्पेल आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि यामध्ये पावसामध्ये कमतरता असते दरवर्षीपेक्षा. मग यापूर्वीचा जो काही अल्निनोचा जो आपल्याकडे परिणाम पाहायला 2009 साली, 12 साली असा पाहायला मिळाला, आपल्या 15 साली पाहायला मिळाला की त्या वर्षी आपल्याला एल निनोचं वर्ष होतं आणि पाऊस खूप कमी आला आणि त्यामुळे दुष्काळाचं वर्ष म्हणून त्याला सुद्धा आपण बघू शकतो. तर यासाठी म्हणून एक ला निनो दुसरा जो शब्द आहे तो ला निनो म्हणजे तिथे समुद्राच्या याच्यावर थंड जे वारे आहेत ते जास्त त्याचा परिणाम होतो आणि थंडमुळे मग जास्त आपलं पर्जन्यमानामध्ये खूप वाढ होते, म्हणजे अतिवृष्टी तिथे होते. तर यावर्षी अतिवृष्टी होणार नाही, पण आपला जो काही पावसातला खंड आहे किंवा पावसाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मात्र नेहमीच्या वर्षीपेक्षा कमी होणार, म्हणजे 90% पाऊस पडणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं आणि याचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही एक महत्वाची बाब त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं आपल्या बोलण्यात येत आहे. सर, आता हा अल्निनोचा धोका आणि आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहेच आणि आता खरीप हंगामाला सुरुवात झाली, आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे. आणि जमिनीची मशागत करणं असेल, साफसफाई असेल, त्याचं नांगरणी असेल, ह्या सगळ्या कामांना वेग आलाय. तर ही जमिनीची पूर्व मशागत जी करायची आहे आणि एकंदरीतच ही कामं आहे, तर याचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं करावं? आता खरं तर आपल्याला जर आता उत्पादकता जर वाढवायची असेल आणि आपल्याकडे पाऊस कमी आहे तर त्याच्यामुळे आपल्याला योग्य नियोजन म्हणजे जमीन तयार करण्यापासूनच आपल्याला याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे प्रामुख्याने विदर्भामध्ये आपले 4 जे पिकं आहेत ज्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, भात आहे आणि तूर हे मुख्य पिकं आपल्या आणि त्याच्यावरच आपण फोकस करतो जास्त. आता प्रत्येक पिकाचं जर बघितलं आपण, आपल्या म्हणजे जी धारणा आहे की धानाला खूप जास्त पाणी लागतं आणि ही सुद्धा धारणा आता हळूहळू आता आपण याच्यामध्ये केलेली आहे की आपण जर SRT पद्धत केली किंवा DSR म्हणजे डायरेक्ट शेडिंग
कुठलंही त्याचं रोप न तयार करता आपण जर पेरणी केली, डायरेक्ट सीडिंग राईस जो आहे म्हणजे रोवणीचाच भाग आता रोवणीचा त्यात भाग राहणार त्यामध्ये नाही. राहणार नाही. बेडवर आपल्याला लावायचे आहे, म्हणजे हम्म. जर पाऊस कमी जरी आला तरी सुद्धा ते आपलं धानाचं पीक त्याच्यामध्ये राहील. त्याच धर्तीवर आपल्याला जेवढं की आपण सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, सरीवर आंबा पद्धत जी आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत आपले शेतकरी बांधव फ्लॅट मध्ये लावायचे, पण आता त्याच्यामध्ये थोडीशी जर सुधारणा केली की आपण त्याला बेडवर घेतलं, बीबीएफ ज्याला म्हणतो आपण, ब्रॉड बेस बरोबर रुंद सरीवर आंब्यावर जर याची लागवड केली तर आपल्याला पाऊस जरी कमी झाला किंवा एखाद्या वेळेस चुकून जर अतिवृष्टी झाली तर ते आपल्या पिकाचं कुठलंही नुकसान होणार नाही. तर ही थोडीशी एक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि खूप सोपं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये. ज्याला आपण म्हणतो मूलस्थानी जलसंधारण, म्हणजे पावसाचं पाणी जिथे पडेल तिथंच ते मुरलं पाहिजे आणि त्याच्या जर अति पाऊस आला तर तो वाहून गेला पाहिजे. तर या पद्धतीची जी यंत्रणा आहे ती त्याला म्हणतो आपण मूलस्थानी जलसंधारण. तर हे जे उताराला आडवी पेरणी करणं आहे किंवा आपण ते बीबीएफवर लागवड करणं आहे किंवा रुंद सरी वरंब्यावर लागवड करणं आहे, तर हे शेतकरी बांधवांनी आता हा जो मे महिना आहे तर याच्यामध्ये ही जर पूर्वतयारी केली तर आपण अर्धी लढाई जिंकलो असं समजायला हरकत नाही. म्हणजे या गोष्टींकडे लक्ष दिलं फार गरजेचं आहे, तुम्ही सांगता ते. सर, आता तयारी झाली, पूर्व मशागत झाली, ही सगळी काळजी शेतकऱ्यांनी घेतली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो त्याच्यासमोर की बी बियाणांची खरेदी. आणि अलीकडे बोगस बियाणांचा खूप सुळसुळाट बाजारपेठेमध्ये झालाय आणि शेतकरी त्या मानाने अडाणी आहे असं म्हटलं जातं. तो खरे बी बियाणं आणि बोगस बियाणं यांच्यामध्ये त्याची तुलना करू शकत नाही, त्याचा परीक्षा त्याला नसते. तेव्हा अशा बोगस बी बियाणांच्या पासून बचाव करण्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने खरेदी करताना त्यांनी आपली दृष्टी ठेवावी? याच्यामध्ये जर आपण बघितलं काही ज्या पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण एकच आपलं स्वतःचं बियाणं 3 वर्षापर्यंत वापरू शकतो. उदाहरणार्थ आपलं धानाचं पीक आहे किंवा सोयाबीन आहे, तर पहिलं आमचा आग्रह राहील की शेतकरी बांधवांनी स्वतः बियाणं उत्पादित करावं आणि ते 3 वर्ष 33% जो आपण सीड रिप्लेसमेंट रेशो म्हणतो तर तो त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही, कारण स्वतःचं बियाणं आहे आणि ते राखून ठेवलं पाहिजे त्यांनी. आता ज्या शेतकरी बांधवांनी की त्यांनी आपलं बियाणं राखून ठेवलेलं आहे तर ती पेरणी करण्यापूर्वी त्याची आपल्याला उगवण क्षमता चाचणी तपासणं म्हणजे जर्मिनेशन टेस्ट करणे खूप आवश्यक आहे. कारण जर आपण ते 70%पेक्षा कमी जर्मिनेशन आपलं आधीच असलं ते आपण तिथं शेतात नेल्यानंतर आणखी तर त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये खूप परिणाम होत असतो. तर म्हणून ती थोडीशी जर्मिनेशन टेस्ट घेणं घरच्या घरी आपण ते करू शकतो. ते आपल्या कृषी विभागाची यंत्रणा आहे, त्यामध्ये त्याची मोहिमा चालू आहे. काय केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कसं एक प्रमाण कळायचं तर 100चं आपण प्रमाण घेतो. 100 जे काही बियाणं आहे घेतलं कुठले याचं, समजा सोयाबीन असेल किंवा धान असेल, ते बियाणं आपल्याला गोणपाटावर किंवा न्यूजपेपरवर जर ठेवलं आपण आणि त्याला गुंडाळी करून 2-3 दिवस जर ठेवलं तर आपण किती जर्मिनेशन झालं, किती उगवलं ते मोजायचं ते आपण. आणि ते कोंब येणार, कोंब आलं म्हणजे ते आपलं बियाणं याच्यामध्ये आपल्या लागवडीसाठी पेरणीसाठी योग्य आहे. तर ही एक कमी खर्चाची किंवा बिन खर्चाची जी आहे ती शेतकरी बांधव तर नक्कीच करू शकतात. आणि दुसरं म्हणजे समजा आता मार्केट म्हणून आता काही तर कापूस तर तो स्वतः उत्पादित करू शकत नाही बियाणं, तर इथं खरी फसवणूक शेतकरी बांधवाची होते. कारण आपण पूर्णतः बाहेरच्या याच्यावर अवलंबून आहोत किंवा आपल्याला जे बियाणं येणार. आणि यामध्ये जर बघितलं आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता नवीन प्रकार एक तो त्याला HTBT म्हणतो आपण, हर्बिसाइड टॉलरंट बीटी कॉटन, हा एक प्रकार आलेला आहे. याच्यामध्ये काय आहे की हे बियाणं मार्केटमध्ये येतं आणि त्यासाठी एक अशी म्हणजे प्रचार केला जातो की बाबा हे बियाणं जर तुम्ही लावलं तर तुमचं कुठलंही तण नाशक वापरलं ते बियाला काही होणार नाही, तण फक्त मरतील आणि तुमचा जो काही तणावरचा जो खर्च आहे म्हणजे निंदणीचा खर्च तुमचा वाचेल. तर त्यामुळे साहजिकच शेतकरी बंधू त्याकडे आकृष्ट होतात. HTBT जे की त्याला चोर बीटी सुद्धा म्हणतात आपल्या याच्यामध्ये, ते खरेदी करतात इलिगल पद्धतीनं, जे काही एजंट त्यांच्याकडनं घेतात आणि ते आपल्याला शेतात ते लावतात. तेव्हा त्याच्यामध्ये जर एखादी म्हणजे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे एक जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी आहे केंद्र शासनाची, त्यांनी याच्यावर बॅन आणलेला आहे, म्हणजे निर्बंध घातलेले आहे की असं बियाणं लावू नये. कारण जी जैवविविधता आहे ती याच्यामुळे नष्ट झालेली आहे. कारण आपण तणनाशक फवारणी करतो आणि त्यासोबतच आपलं जे काही म्हणजे सॉइलचं जमिनीचं आरोग्य आहे ते सुद्धा धोक्यात येते. तर त्याच्यावर त्यांनी निर्बंध टाकलेले आहे की हे बियाणं तुम्ही वापरू नका. तरी सुद्धा काही छुप्या मार्गाने कंपन्या आपलं बियाणं आणतात, त्याच्यावर कुठलं लेबल नसतं आणि शेतकरी ते वेस्टर्न आकर्षक वेस्टर्न पाहून ते खरेदी करतो. तर आमचा आता एक प्रयत्न चालू आहे. आता आम्ही नागपूर जिल्ह्याचं बळ झाल्यास मागच्या या 10 दिवसात आम्ही 1 कोटी रुपयाचं बियाणं पकडलेलं आहे, म्हणजे पॅकेट्स. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर जसं, आणि हे बियाणं येताना आपण अहमदाबाद गुजरात असेल किंवा इकडे आपलं तेलंगणा आहे तर जे काही परराज्य आहे तिथं खूप मोठं याच्यामध्ये याचं उत्पादन केलं जाते आणि ते मग आपल्या इथे छुप्या मार्गाने मग रेल्वे मार्गाने असेल, ट्रकनी
असेल किंवा तुमच्या ट्रॅव्हल्सनी असेल ते आणते, तर ते आमची जी काही गुणनियंत्रण यंत्रणा आहे ती यामध्ये सक्रिय आहे. तर आमची शेतकरी बांधवांना हीच विनंती राहणार आहे की आपण जेव्हा एखादं बियाणं खरेदी करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की साथी पोर्टल एक केलं आहे शासनाने विकसित. साथी पोर्टल काय आहे, तर ह्याची जी सीड म्हणजे बियाणं आहे याची ट्रेसिबिलिटी म्हणजे याचा उगम कुठून झालेला आहे, कोणत्या शेतकरी शेतावर ते उत्पादित केलं आहे त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण रेकॉर्ड असतो. स्कॅन जर केला आपल्याला तर समजेल की हे बियाणं गुजरातच्या ह्या शेतकऱ्याकडे उत्पादित झालेलं आहे आणि ते प्रमाणित बियाणं आहे. तर ते घेतल्याशिवाय म्हणजे ते बघितल्याशिवाय शेतकरी बांधवांनी बियाणं खरेदी करू नये कृषी सेवा केंद्रातून. आणि खरेदी करत असताना त्याची एक पावती घेणं खूप आवश्यक आहे. कारण आपण काय होते बरेचदा हे सिस्टीम मधलं जेव्हा येतं आपलं बियाणं तेव्हा आपण जर पावती नसली आपल्याकडे, त्याचं काही थोडंसं राखून नाही ठेवलं आपण बियाणं, तर आपल्याला जेव्हा क्लेम करायचं एखादं बियाणं आणि खूप कमी पिरियड असतो तो बोगस जर असलं ते करणं जस्टिफाय करणं आपल्याला खूप कठीण जातं. तर अशा वेळेस आमचा एक आग्रह राहतो की त्यांनी त्याचं एक लेबल जतन करणं, बिल जतन करणं आणि त्याचा आग्रह करणं की जे काही बियाणं लावण्यापूर्वी त्याची थोडीशी एक जर्मिनेशनची टेस्ट तिथं घेणं. ते जर बियाणं घेतलं तर त्याला कुठलाही धोका नाही. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये बियाणं पेरणी करताना थोडी बीज प्रक्रिया करणं. बरेचदा काय होते की जे काही आपले बुरशीजन्य रोग याच्यामध्ये येतात तर ते आपण सीड ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण FIR जी पद्धती आहे म्हणजे फंजीसाईडचं, इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियमचं जे की आपण तिन्ही याचं त्याला म्हणजे एक बीज प्रक्रिया करून आपण ते मग पेरणी करतो. तर बराचसा आपला जो खर्च नंतरचा होणार असतो तो आधी त्याला कंट्रोल केला जातो किंवा नियंत्रणामध्ये येतो. आता तुम्ही असं म्हणालात की कृषी तज्ज्ञांची किंवा कृषी विद्यापीठाची मदत किंवा मार्गदर्शन घ्यावं, पण बरेचसे शेतकरी अगदी ग्रामीण भागात असतात, ते तिथपर्यंत त्या यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशी काही यंत्रणा आहे का कृषी विभागाची किंवा कृषी विद्यापीठांची की जे त्यांना स्थानिक पातळीवर मार्गदर्शन करू शकतील? आता हा जो काही अडचण होते किंवा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला कर्मचारी पोहोचू शकत नाही, त्यासाठी आता यावर्षी आता आपल्याला माहित आहे की AI चं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा याचा जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि आता कृषी विभागाने एक महाविस्तार AI ॲप एक विकसित केलेला आहे. तर आमची याच्यामध्ये आपण जो 40% शेतकरी बांधवांनी तो आपल्या इन्स्टॉल केला आहे आणि तो आपल्या शेतकऱ्याचा डिजिटल मित्र आहे. म्हणजे त्याला जे काही प्रश्न आले कुठले, आता जर समजा आपल्याला माहिती पाहिजे असेल की मी कोणतं वाण घ्यायला पाहिजे, त्याने जर त्या गावाचा आपला त्याला लॉग इन केलं तर त्यांना समजेल की या भागामध्ये हे वाण चांगलं येऊ शकते किंवा इथलं जमिनीचा जो काही तुमचं सॉईल टेस्टिंगचं जे काही सॉईल हेल्थ आहे, किती खतं आपण वापरायला पाहिजे. त्यासोबत समजा कीड रोगाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला म्हणजे माहिती पाहिजे, आपण त्याचा फोटो काढला आणि तो जर त्या पोर्टल आपल्या सिस्टीमला अपलोड केला आपल्या मोबाईल थ्रू, तर त्याचं लगेच निदान होतं आणि त्याच्यावरचे उपचार सुद्धा माहिती होते. तर त्याच्यामुळे त्याच्या हे जे की महाविस्तार AI ॲप आहे, आमचा प्रयत्न आहे की याच्यात 100% शेतकरी बांधवांनी तो ॲप आपल्याकडे डाउनलोड केला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. याच्यामध्ये येऊन ही प्रणाली आहे की आपण व्हॉइस मेसेज सुद्धा देऊन आपण म्हणजे बोलून आपला जे काही समस्या आहे त्या आपण मांडू शकतो. आणि प्रत्येकच पिकाची SOP म्हणजे ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो, प्रत्येक पिकाची असते की टप्पे काय काय करायला पाहिजे त्याची उत्तर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खतं कसे वापरायचे, त्याच्यामध्ये कीड रोगाचं निदान, शेतीशाळा, बाकी तुमचे बाजारापर्यंत, आता ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये एक चांगलं ॲप कृषी विभागाने डेव्हलप केलेलं आहे. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. 100% सॅच्युरेशन मोडला आम्हाला न्यायचं आहे शेतकरी बांधवांपर्यंत. आणि ह्या ॲप शिवाय आपण शेती करणे म्हणजे तोट्यात जाणे, असा थोडक्यात आमचा संदेश आहे. सर, बियाणांविषयी तुम्ही अतिशय छान माहिती दिली की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसंच खतांच्या बाबतीत देखील आहे. खतं देखील मोठ्या प्रमाणावर बोगस पद्धतीची बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. तर या खतांच्या बोगस जी खतं आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय काय यंत्रणा सरकारच्या पद्धतीने किंवा कृषी विभागाच्या पद्धतीने अवलंबण्यात येतात किंवा त्यांच्यापासून जर बचाव करायचा असेल तर काय करता येईल? आता आपल्या सर्वांना माहित आहे की जागतिक युद्ध म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेचं जे सुरू आहे त्यामुळं आपल्याला रासायनिक खतं, युरिया किंवा बाकी DAP हे जे काही आपल्याला खतं आपण त्यासाठी लागणारं मटेरियल आहे ते दुसऱ्या देशातून येत असतं. आता यावर्षी थोडंसं खताच्या बाबतीत, रासायनिक खताच्या बाबतीत आपल्याला थोडंसं आणखी म्हणजे काळजीपूर्वक त्याचा वापर करणं ही पहिली एक खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण ह्या खतावर जे काही अनुदान आहे शासनाचं मोठ्या प्रमाणात, आपण जवळ 90% अनुदान प्रत्येक खतावर दिलं जातं, म्हणजे जे काही आपले मुख्य खताचा प्रकार आहे. आणि यामध्ये दुसरं महत्वाचं असं आहे की हे खतांचा वापर खरंच आवश्यक आहे का शेतीला, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी आम्ही म्हणतो की आपण
आपल्या जमिनीचे एक आरोग्य पत्रिका असणं खूप आवश्यक आहे शेतकरी बांधवाची. म्हणजे आता हे जसं आता मे महिना आहे, आपला जमीन तयार करतोय, त्यासोबत आपण एक मातीचा नमुना घेतला, नेमकं तिथलं नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म मूलद्रव्याचं किती प्रमाण आहे, खरंच आवश्यक आहे का, तर त्याचं कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. महाविस्तार या ॲपमध्ये आपण म्हटलं तर त्या गावचं मी शेतकरी आणि मला किती खत मी दिलं पाहिजे ते आरोग्य पत्रिके लिंक केलं. त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, पहिला भाग याच्यामध्ये. दुसरा भाग म्हणजे आता हळूहळू आपण खत अति वापर केल्यामुळे जमिनी ह्या नापिकी होत चाललेल्या आहे, किंवा त्याला आवश्यकता नसता जेव्हा खत आपण रासायनिक खत टाकतो त्यामुळे त्या निकस होत चाललेल्या आहे आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादकतेवर होत आहे, खर्च वाढतोय. तर हे आमचा आता एक प्रयत्न आहे यावर्षीचा, की आपण हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. जरी आपल्याला पहिल्या वर्षी थोडं उत्पादन कमी येईल, पण हेच शाश्वत विकास तो होत राहील शेतीचा, हा एक जमिनीचं आरोग्य अबाधित राहील आणि जो सेंद्रिय कर्ब आहे आपल्या जमिनीचा तो सुद्धा खूप खाली गेलाय, तो वाढवण्यासाठी आपल्याला थोडंसं जैविक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. तर यासाठी आता जसं धानाचं क्षेत्र आहे तिथे आपल्याला हिरवळीची खतं, आता जर आपण त्याचा वापर केला पावसाळ्यापूर्वी आणि जर पाऊस आल्यानंतर जेव्हा आपली रोवणीचं काम येईल तेव्हा आपण त्याला त्या धेंच्या आहे, बोरू आहे यांना जर आपण गाडलं देते तर आपलं सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते आणि आपला खतावरचा सुद्धा खर्च होतो. तर कमी खर्च तंत्रज्ञान आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. दुसरं असं सर याच्यामध्ये की आपल्याला खतं म्हणतो आपण आणि थोडंसं पॅनिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकरी बांधवांनी. तर यासाठी आम्ही आता कृषी विभागानं एक म्हणजे एक ब्लॉक स्पॉट आम्ही पब्लिक डोमेनमध्ये दिलेला आहे की कोणत्या कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत आहे हे प्रत्येकाला बघता येईल. म्हणजे मी एखाद्या गावाचा शेतकरी आहे आणि एखाद्या मी कृषी सेवा केंद्रात गेलो, मला माहिती नाही की युरिया किती आहे, DAP किती आहे, ते पब्लिक डोमेनमध्ये ते दिलेली आहे माहिती. त्याने तिथे जाऊन ते बघायचं की खत असून तो देत नाही का आपला कृषी सेवा केंद्राचा चालक, म्हणजे जी साठेबाजी साठेबाजी होणार नाही. हा एक पहिला प्रयत्न, म्हणजे स्वतः शेतकरी बांधव याच्यामध्ये म्हणजे एक जागरूक राहू शकतात. आणि दुसरं की जे काही लिंकिंगचा जो एक नेहमीच असते की बाबा हे खत घेऊन जा, त्यासोबत तुम्ही सोबत आणखी ते त्याला दिलं जातं जबरदस्तीनं, तर अशा काही जर तक्रारी असल्या तर आमची जी गुण नियंत्रण शाखा आहे त्याच्याकडे त्यांनी तक्रारी, ते आम्ही प्रत्येक तालुक्याला किंवा तुमच्या म्हणजे कृषी सेवा केंद्रासमोर त्याची स्कॅनर लावलेले आहे. त्यांनी स्कॅन करायचं किंवा तक्रार त्या नंबरवर फोनवरही केली तर चालेल. तर आपण अशा पद्धतीने ते नियंत्रण मिळवत आहे की साठेबाजी होणार नाही, ओव्हर प्राइसिंग होणार नाही, जास्त रेटनं कोणी कोणाला विकणार नाही आणि खत विकताना जे लागेल त्याला तेवढंच ते देणार, त्याला कुठले लिंकिंग कुठल्या खताचं करणार नाही. तर हे 2-3 गोष्टी आपण खताच्या बाबतीमध्ये बघतोय. सर, खताच्या बाबतीतही तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात, पण बोगस बियाणं आणि बोगस खतं ही दोन खूप महत्वाची आव्हानं शेतकऱ्यांसमोर आहेत त्यांच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून. पण एखाद्या जर शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणूक झाली तर त्यांनी त्याच्या फसवणुकीविरुद्ध कशी दाद मागावी आणि कशी मदत मागावी, त्याच्यासाठी काय यंत्रणा आहे, त्याचं मार्गदर्शन? आपल्याला 2 भाग आहेत. निविष्ठा महत्वाचे, एक बियाणं एक खत आहे. आता बियाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला जसं मी आधी सांगितलं आपल्याला की बियाण्याचं काही ना काही पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा आपण दाद मागतो, आता आपल्याला बरेचसे ज्या काही शासकीय आपल्या कंपन्या सुद्धा आहेत, महाबीज आहे, नॅशनल सीड कॉर्पोरेशनचं आहे, त्यांचं बियाणं सरकारी यंत्रणेचं पूर्ण त्या प्रोसेसमध्ये येत असते. पण जे खाजगी कंपन्या आहेत त्यांचं बियाणं जेव्हा मार्केटमध्ये येतं ते घेत असताना आपल्याला एखाद्या वेळेस जर उगवण झाली नाही तर शेतकरी बांधवांनी आमचे तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तो रितसर अर्ज द्यायचा किंवा असं उगवण झाले नाही किंवा हा बियाणं आमचं उगवलं नाही, तर त्याच्यात एक तालुका स्तरावर एक समिती आहे, त्याच्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपले उपविभाग कृषी अधिकारी आहेत, गुणनियंत्रण निरीक्षक आहेत, तर हे संयुक्त तिथे भेट देतात, त्याचा पूर्ण पंचनामा करतात, त्याची कारणं शोधून काढतात आणि खरंच जर त्याच्यामध्ये आढळून आलं की हे खत म्हणजे जे की बियाणं आहे हे आपलं बोगस आहे तर त्याच्यावर मग आपण कायदेशीर कारवाई करतो, ते सॅम्पलिंग करतो. पण नुकसान तर झालेलं शेतकरी बांधवाचं, तर त्यासाठी मग आपला शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आमचा रिपोर्ट देतो की याच्यानुसार आपण कंपनीकडनं नुकसान भरपाई मागू शकता आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना मग कंपन्या सुद्धा कॉम्पेन्सेशन देतात त्या आधारे. पण ही वेळ येऊच नाही की आपल्याला कंपनीकडे जाऊन थोडं आधी जर आपण अलर्ट राहिलं, प्रिपेअर्ड राहिलं, आपण तयार राहिलं तर आपल्याला म्हणजे पुढचे जे काही आपलं, कारण बराचसा खर्च आपला त्याचा होऊन गेलेला असतो, खताचा असतो, आपला एक सीझन वाया गेलेला असतो. हा एक झाला बियाण्या बाबतीत. खताच्या बाबतीमध्ये फसवणूक करत असताना हेच होऊ शकते की बरेचसे जे की जैविक नावानं जे बोगस आपलं खतं येतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं त्याची सोर्स माहित नाही, कुठं उत्पादित केलं. आता मागच्या 5 महिन्यापूर्वी आम्ही असं एक कारखाना बोगस की जिथे ते पूर्ण आणून ठेवलेलं आहे मटेरियल, तो तिथं पॅकिंग करतोय आणि विकतोय, तर तिथे आम्ही धाड टाकून त्याला जप्त केलं आणि त्याच्यात पोलीस कारवाई केली. तर हे करत असताना त्याच्यात सुद्धा आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की कुठली ऑथेंटिक कंपनी. आता बहुतांशी कंपनी आपल्या
केंद्र शासनाच्या सरकारी कंपन्या ज्या आहेत हम्म. त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्येच असते आणि एक IFMS प्रणाली आहे हम्म. की फर्टिलायझर मुवमेंट जे आहे ते त्याच्यावर ते ट्रॅक केलं जातं कारण याच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी सरकार देत असते त्याच्यामुळे त्याच्यावर तर आपण नियंत्रण करू शकतो आणि जिथं कुठं काही वाटलं की ते कंटेंट कमी आता आपण लगेच त्याला स्टॉप सेल देऊन त्याला थांबवून देतो जेणेकरून शेतकरी बांधवांचं ते खत जाऊ नये आणि आपलं कुठले नुकसान होऊ नये. पण आता खताच्या बाबतीमध्ये आता असं होऊ शकते बरेचदा की त्यांनी फवारणी केली खताची फवारणी केली आणि त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं तर अशा वेळेस सुद्धा ते दाद मागू शकतात. अच्छा याच्यामध्ये आणखी दुसरा एक भाग मला सांगायचा आहे की आपल्याला आता नॅनो युग आहे तो नॅनो युरिया नॅनो DAP कारण आपण एवढं 45 किलोची गोळी नेऊन तिथे आपण ब्रॉडकास्टिंग करण्यापेक्षा युरियाची आपल्याला जर एक 250 मिलीमध्ये 1 एकर होत असेल तर हे सुद्धा एक चांगलं आहे. तर नॅनो युरिया नॅनो DAP हे प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे आपली आणि कमी याच्यामध्ये आपण ते ड्रोनच्या मार्फत किंवा आपले जे काही नॅपशॉट स्प्रेअर त्यांच्यामध्ये सुद्धा फवारणी करू शकतो आपण खतांची. तर हे सुद्धा शेतकरी बांधवांनी करण्याची आवश्यकता आहे. तसंच सर आपली भारतीय शेती खरं तर अजूनही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. कधी अति पाऊस पडतो म्हणजे अतिवृष्टी होते आणि शेतकऱ्यांचं पीक वाहून जातं, कधी अपुरा पाऊस पडतो त्यामुळे देखील कोरडा दुष्काळ पडत असतो. तर आता तुम्ही सांगितलं यंदा की अल निनोचा एक मोठं आव्हान सगळ्या शेतकऱ्या बंधूंसमोर असणार आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ह्या सगळ्या, समजा आता पावसाचं प्रमाण कमी असेल तर पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी आणि कसं नियोजन त्यांनी करावं, काय सांगा? जसं आता आपण म्हटलं की पेरणी करण्यापूर्वी थोडंसं घाई करू नये पेरणीची खरं तर. कारण आपण जेव्हा आता एवढं तापमान 47 डिग्री पर्यंत गेलं आणखी 1-2 डिग्री वाढेल असं, त्यामुळे जमीन खूप तापलेली आहे आणि पाऊस आपला तसाही तो जूनच्या मिड जूनमध्ये पडणार आहे. आता एकदम पाऊस पडला आणि शेतकरी बंधू मग घाई करतात किंवा माझी पेरणी करून मला मोकळं व्हायचं, असं न करता थोडासा ओलावा, पुरेसा ओलावा असला पाहिजे जमिनीमध्ये. आता आमचा सल्ला किंवा तेवढा सल्ला असा आहे की त्यामध्ये किमान 100 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे आणि हे आपल्याला तिथले जे काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे म्हणजे जे काही आपले तिथे हवामान केंद्र आपण स्थापन केले आहे प्रत्येक महसूल मंडळामध्ये, तर त्या ठिकाणचा आपल्याला सर्व माहिती आणि ह्या ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. तर अशा वेळेस शेतकरी बांधवांनी पाऊस नेमका किती पडला आणि पुढचे 5 दिवस पाऊस आहे की नाही त्याला जे काही फोरकास्टिंग ज्याला म्हणतो आपण त्याचा हवामानाचा अंदाज त्याच्यावर लक्ष ठेवूनच त्यांनी पेरणी केली म्हणजे हा एक पहिला भाग याच्यामध्ये. आणि खरं तर जेव्हा हवामान अस्थिर आहे किंवा आपल्याला बदल होतो आहे तर शेतकरी बांधवांनी अधिक जागरूक असण्याची आवश्यकता आहे की आपण पेरणी करण्यापूर्वी पुरेसा ओलावा जमिनीवर असणं आणि तो टिकून राहणं काही दिवस. कारण आपलं बियाणं जेव्हा जमिनीत गेलं तेव्हा ते उगवलं सुद्धा पाहिजे, त्याची खोली व्यवस्थित पाहिजे, अशी खूप जास्त खोली असता कामा नये, जास्त उथळी असता कामा नये, तर ठराविक खोलीवर ते बियाणं गेलं पाहिजे. तर ही एक खबरदारी आपण शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे. आणि सिंचनाचं जसं आपण विचारलं तर सिंचनामध्ये आपल्याला आता हळूहळू पाणी तर तेवढं आता उपलब्ध नाही आहे कारण आता पाण्याची जी की पातळी खूप खाली गेलेली आहे आणि ह्या वर्षी तसे 90% पाऊस पडणार आहे. तर त्याच्यामुळे थोडं हळूहळू आता सूक्ष्म सिंचनाकडे म्हणजे ज्याला आपण ठिबक किंवा तुषार म्हणतो याचा वापर वाढवला पाहिजे. त्यासाठी आपल्या शासनाच्या योजना आहे, मागेल त्याला ठिबक तुषार संच देण्याची तरतूद आहे याच्यामध्ये. ज्या ठिकाणी काही आदिवासी भाग आहे तिथे आता इव्हन बोरवेलचा सुद्धा त्याच्यामध्ये आता तरतूद करण्यात आली आहे. तर 100% अनुदानावर त्या योजना सुद्धा आलेल्या आहेत. तर मला वाटते सिंचना बाबतीमध्ये शेतकरी बांधवांनी थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे की जे काही आपल्याकडे पाणी आहे त्याचं नीट व्यवस्थापन करणं आणि त्याच्या आधी तर आपल्याला ऍक्च्युली पुनर्भरणचं काम थोडं आधी होऊन जायला पाहिजे. कारण बरेचसे जे काही आपले शेततळे वगैरे आहे किंवा आपल्याकडे रिचार्ज पीठ आहेत ते किंवा वनराई बंधारे आहेत, हे काम जर आपलं शेवटचं पाणी जर आपण असलं आणि पाण्याची वॉटर टेबल जर वाढवली तर नक्की त्याचा फायदा आपल्याकडे होऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा AIचा वापर आता होतो आहे. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये किती ओला त्याचे सेन्सर जर बसवले तर त्याचा मोबाईलवर शेतकरी त्याचा मेसेज येईल किंवा आता ते इरिगेशन करण्याची सिंचन करण्याची आवश्यकता आहे आणि तेव्हाच तो सिंचन त्याचं जमिनीला करेल. सर आता ही जी सगळी माहिती आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक अत्यंत महत्वाचं माध्यम तुमच्या बोलण्यातून वारंवार येत आहे ते म्हणजे त्याचा मोबाईल, त्याच्याकडे असणार आहे. हे जे आधुनिक तंत्रज्ञान आता आलेलं आहे, तर ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणकोणती अशी ॲप्स आहेत किंवा कोणकोणतं असं तंत्रज्ञान आहे की जे अगदी त्याला त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून तो मार्गदर्शन मिळून स्वतःची शेती करू शकेल, त्या ॲप्सची माहिती आपल्या शेतकरी बंधूंना? आता ॲप घेण्यापूर्वी आता आपण जसं एक पहिला महत्वाचा आपण ऐकलं ॲग्रीस्टॅक शब्द ऐकला असेल. ॲग्रीस्टॅक हा एक ॲग्रीस्टॅक असा एक पूर्ण म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये डिजिटल जीवनामध्ये क्रांती करणार एक पाऊल आहे केंद्र आणि राज्य शासनाने उचललेलं. याच्यामध्ये होतं की आपला जे काही माहिती आहे म्हणजे माझं 7/12
माझी जमीन कुठे 2-3 ठिकाणी आहे, ते पूर्ण डिजिटाईज केल्या गेली आहे. म्हणजे जे काही आपले भूमी अभिलेखचा डेटा आहे, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, माझं बँकेचं अकाउंट आहे आणि हे सर्व एकमेकाला लिंक आहे. म्हणजे जे काही वारंवार आपल्याला डॉक्युमेंट आपली जमा करावं लागतं, ती एखादा अर्ज करायचा आहे, ती मागण्याची गरज नाही आपल्याला. एक जसं आपलं आधार कार्ड आहे तसं फार्मर आय डी आहे प्रत्येक शेतकऱ्याचं. आणि त्या समजा एका सातबाऱ्यावर 5 शेतकरी असेल तर 5 लोकांचे 5 वेगळे आय डी असणार. तर एक ते फार्मर आय डी काढून घेणं खूप आवश्यक आहे. आणि ही प्रणाली खूप सोपी आहे. आपण कुठले आपले जे की आपली सरकार केंद्र आहे किंवा तालुक्या ठिकाणी किंवा आमच्या ऑफिसला जरी आले तर 5 मिनिटाचं काम आहे. ते आधार तुमचा बेस सर्व असल्यामुळे OTP येईल, तुमचा एक फार्मर आय डी जनरेट होऊन जाईल. आणि हा फार्मर आय डी एकदा टाकला की तुम्ही कुठलाही अर्ज करू शकता. आणि हे सर्व एकमेकाला लिंकेज केलेलं आहे. म्हणजे तिथला जो काही जिओ स्पेसिफिक डेटा आहे त्या गावचा आणि तो शेतकऱ्याचा आहे, तर ते त्याला वारंवार अर्ज करण्याची किंवा त्याला माहिती घेण्याची आवश्यकता नाही, 7-12 उतारे घेण्याची आवश्यकता नाही. तर हे काम शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे. आणि दुसरं असं की आता याच्यामध्ये आपण वैयक्तिक शेती करून आपलं म्हणजे याच्यामध्ये खूप अडचणी येतात एकट्या शेतकऱ्याला. तर यामुळे आता कृषी विभागाने एक समूह शेती, गट शेती किंवा शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून शेती करण्याचा आता नवीन जे की आता प्रणाली सुरू झालेली आहे. तर यामध्ये आमचा आग्रह असतो की शेतकरी बांधवांनी कुठल्या तरी गटामध्ये, मग सोयाबीनचा असेल, कापसा असेल, तुरीचा असेल किंवा कुठली तरी कंपनी, ह्या कंपनी मार्फत एकत्र येऊन त्यांना आम्ही लायसन्स सुद्धा इश्यू केले आता. मग त्यांना लागणारे निविष्ठा आहे ते बाजारातनं एक 400-500 लोकांचा समूह आहे. तर त्यांनी आपलं खतं, बियाणं, कीटकनाशक घ्यायचं आणि ते स्वतःसाठी वापरायचं, काही विक्री करायची, त्याहून त्यांना सुद्धा अर्थार्जन होईल. आणि बऱ्याचशा जे काही शेतकरी कंपन्यांना आता हळूहळू त्या पुढे आलेल्या की त्याच्यामध्ये गोडाऊनची व्यवस्था नाही आपल्याकडे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आलेलं साठवणूक कुठं करायचं, तशाच ते गोडाऊनची योजना त्यांनी गोडाऊन घेतले. स्मार्ट सारखा प्रकल्प आहे, त्याच्यामधून सुद्धा त्यांना बरेचसे त्यांनी क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आहे, प्रक्रिया युनिट आहे, हे असं घेतलं आहे. तर हळूहळू आपल्याला थोडंसं समूह शेतीकडे वळण्याची खूप आवश्यक आहे. आणि यासाठी असणाऱ्या जे काही योजना असेल, स्मार्ट असेल किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, हे सुद्धा आपल्या विदर्भातल्या जिल्ह्यांना संजीवनी देणारा प्रकल्प वर्ल्ड बँकेने आता सुरू केलेला आहे या वर्षीपासून. याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला जेवढं काही तंत्रज्ञान, म्हणजे याला आपण क्लायमेट रेजिलियंट टेक्नॉलॉजी म्हणतो, CRT त्याला म्हणतो आम्ही. म्हणजे हवामानाला अनुकूल असणारं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं पाहिजे. आणि त्यासाठी मूलस्थानी जलसंधारण असेल किंवा बाकी जे की जैविक कीड नियंत्रण असेल, जैविक खताचा वापर आहे, एकात्मिक खत व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि शेवटी आपल्याला हा जे काही शेतकऱ्यांचा विकास आहे तो एकत्र येणे, एकत्र त्याच्यावर मात करणं. कुठली आपण जर संघटितरित्या, म्हणजे जसं आता कीड रोग आला, एक आपण समजा आपली खबरदारी घेतली पण तेच कीड दुसरीकडे गेलं किंवा तो आणखी संसर्ग वाढला, दुसऱ्या पिकात गेला, तर ते पुन्हा तो बाउन्स बॅक होऊन तो आपल्याकडे त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एक संघटितरित्या आपल्याला शेती करणं आणि त्याचं उत्तर सुद्धा संघटितरित्या शोधणं हे खूप आवश्यक आहे. सर, वेळ कमी आहे, पण जाता जाता तुम्ही शेतकऱ्यांना काय महत्वाच्या टिप्स द्याल, काय महत्वाचा संदेश द्याल, तेवढं सांगा. आता हे वर्ष वेगळं आहे, बाकी वर्षापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं पावसावर थोडं नजर ठेवून आपलं जे काही जमीन तयार करणे आहे, तर त्याच्यावर पहिलं भर असला पाहिजे की आपले सर्व बेड तयार पाहिजे, सरी वरंबे तयार पाहिजे. शेतकरी बांधवांनी सरी वरंब्याशिवाय कुठली पेरणी करू नये, हा एक पहिला सल्ला राहील. दुसऱ्या याच्यामध्ये की बियाणं घेणार, तर बियाण्याची आपण आधी उगवण क्षमता चाचणी करून घ्यायची, त्याला सीड ट्रीटमेंट करायचं, नंतरच पेरणी करायची. पेरणी करत असताना आपण ते पुरेसा ओलावा आहे की नाही, 100 मीटर पाऊस झाला की नाही, ते आकडेवारी आपल्याकडे असतात, तेव्हाच पेरणी करायची आहे. ते करत असताना आपल्याला आणखी जे खताचं जे व्यवस्थापन आहे, आपल्याला आता कापसामध्ये बेसल डोस देण्याची आवश्यकता आपला शेतकरी बंधू देत नाही. पहिला जो डोस द्यायला पाहिजे, जो आपलं खत तिथे पडायला पाहिजे, ते देत नाही आणि नंतर तो वाया जातो खत. तर हे एक खताचं व्यवस्थापन करताना आणि कमीत कमी वापर करणार. रासायनिक खतामुळं आपला खर्च वाढतो, म्हणजे कीटकनाशकामुळे, रासायनिक कीटकनाशकामुळे आपला खर्च वाढतो, तर तो कमी करणे आणि त्याच्यामध्ये सेल्फ सफिशियंट होणं. म्हणजे आपल्याकडे आपल्या निविष्ठा तयार असल्या पाहिजे. आता जैविक जे आहे, गांडूळ खत असेल, दशपर्णी असेल, बीजामृत आहे, जीवामृत, ते सर्व जैविकचं नैसर्गिक शेतीचं सूत्र आहे. तर हळूहळू आपल्याला तिकडे वळणं आवश्यक आहे. आणि शेवटी खताच्या बद्दलचं जे बोललो मी की याच्यामध्ये थोडंसं जागरूक असणं की आपले कुठेही फसवणूक होणार नाही आणि आपल्याकडे जेवढे काही इनपुट आहे, रिसोर्सेस आहे, त्याचं योग्य नियोजन करून त्याचा वापर जर केला तर नक्कीच. आणि एक सूत्र वापरले आपण वेगळे, जे काही आमचे उत्पादकता वाढीचे सूत्र आहे, त्याचा जर वापर केला तर नक्कीच यावर्षी सुद्धा जरी आपलं ॲडव्हर्स वर्ष असलं की आपण तरी सुद्धा आपण मात करू शकतो आणि आपली उत्पादकता आपण अबाधित ठेवू शकतो, शाश्वत आपला त्याच्यामध्ये राहील, टिकून राहील, एवढंच सांगायचं आहे.
सर, खूप महत्त्वाची आणि खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण दिली. या माहितीचा आणि मार्गदर्शनाचा जर त्यांनी उपयोग करून घेतला तर नक्कीच अनेक संकटांपासून, अनेक समस्यांपासून ते स्वतःचा बचाव करू शकतील, एवढा नक्की विश्वास वाटतो. या पॉझिटिव्ह नोटवर आपण इथे थांबूया. आज आपण आलात वेळात वेळ काढून आणि अतिशय अमूल्य अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली. त्याबद्दल युसेनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद.